स्वच्छ वायू पुरस्कार प्राप्त अमरावती शहरामध्ये जो आपल्याला राष्ट्रीय स्वच्छ वायू पुरस्कार प्राप्त झालेला आहे, अशा वायू भरपूर असलेल्या शहर, प्रदूषणमुक्त वायू असलेल्या शहरामध्ये आपण अमरावतीकर राहत आहात. त्याबद्दल आपल्या सर्वांचं मी स्वागत करतो आणि सर्वांना एक शुभेच्छा आणि धन्यवाद देतो की आपले शहर हे ग्रीनरी शहर आहे आणि आपण नागरिकांनी वृक्षारोपण केलेलं आहे. त्यामुळे आपल्या शहराला हा राष्ट्रीय स्वच्छ पुरस्कार 2023-24 मध्ये भेटलेला आहे आणि 24-25 मध्ये सुद्धा आपण त्या स्पर्धेमध्ये आहोत. आणि या स्पर्धेमध्ये राहण्यासाठी महाराष्ट्र शासन, केंद्र शासन यांनी स्वतः पर्यावरणाबाबत भरपूर काळजी घेतलेली असते, परंतु हे काळजी घेत असताना पर्यावरणाची काळजी ही महापालिका स्तरावर महापालिकेने घेतली पाहिजे आणि जनतेने सुद्धा घेतली पाहिजे, अशी सुद्धा हे आहे. आणि या अनुषंगाने आम्ही महापालिका वेळोवेळी जनजागृती करत असतो. आता सध्या संपूर्ण देशामध्ये किंवा महाराष्ट्रामध्ये विचार केला तर तापमान हे वाढत आहे. विशेषतः शहरी भागामध्ये तापमान जास्त दिसते, कारण शहरामध्ये आता पूर्वी जमिनी जी होत्या ते जमिनी होऊन कॉन्क्रिटीकरण झालेलं आहे आणि कॉन्क्रिटीकरण होताना नागरिकांनी, विशेषतः नागरिकांनी, प्रशासन तर वेळोवेळी लक्ष देत असते परंतु महापालिकाही लक्ष देत असते, परंतु नागरिकांनी सुद्धा पर्यावरणाचं संतुलन राहण्यासाठी ते लक्ष देणं गरजेचं आहे. या आणि पर्यावरणाचं संतुलन जर द्यायचं असेल तर आपल्याला वृक्षारोपण करणं हे अत्यंत गरजेचं आहे. वृक्षारोपण झालं तर निश्चितपणे पर्यावरणामध्ये ऑक्सिजन मिळेल, वायू चांगला शुद्ध असेल आणि यासोबतच आपल्याला थंड हवा, जमीन सुद्धा राहील आपली. आणि याच्यातून हे करत असताना आपल्याला चांगल्या पद्धतीनं पर्यावरणाचं आपल्याला उन्नती करता येईल, असं माझं मत आहे. आणि या अनुषंगाने आम्ही वेळोवेळी जनजागृती केलेली आहे. आता योगायोगाने गेल्या वर्षी आम्ही नागरिकांना वृक्षारोपणामध्ये सहभागी होण्यासाठीचं मी आवाहन केलेलं होतं आणि साधारणपणे गेल्या वर्षी महापालिकेमार्फत वृक्षारोपण करण्यासाठी वृक्षाची रोपे आणि त्या ठिकाणी प्रत्येक नागरिकांच्या घरी आम्ही खड्डे करून दिलेले होते, जेणेकरून वृक्षारोपण करण्याला सोपं झालं पाहिजे आणि वृक्ष जागृत झाले पाहिजे. या अनुषंगाने या वर्षी सुद्धा आम्ही वृक्षारोपण करत असताना नागरिकांच्या कंपाऊंड वॉलच्या मालकीच्या जागेमध्ये जी काही जागा आहे, जी काही मोकळी जागा आहे, त्या मोकळ्या जागेमध्ये वृक्षारोपण करण्याचे आवाहन मी गेल्या वर्षी केलं होतं आणि यावर्षी सुद्धा नागरिकांना आवाहन करत आहे की आपल्या कंपाऊंड वॉलच्या आतमध्ये मोकळ्या जागेमध्ये वृक्षारोपण करावं, जेणेकरून आपले हे वृक्ष जगतील आणि चांगले होतील. यासोबतच आम्ही खुल्या ओपन स्पेसमध्ये सुद्धा गेल्या वर्षी आम्ही वृक्षारोपण केलेलं आहे. त्यासोबतच आम्ही आमची जे स्मशानभूमी आहे बडनेराची, त्या ठिकाणी अमृत महोत्सव गेल्या वर्षी आपला भारताचा होता. त्या अनुषंगाने 7,500 दाट वस्तीचे दाट झाडे लावलेले आहेत आणि त्या ठिकाणी एक चांगलं वृक्षारोपण केलेलं आहे. यासोबतच आम्ही स्मशानभूमी सुद्धा 3,500 झाडं लावलेले आहेत आणि 2-4 ओपन स्पेसमध्ये सुद्धा झाडं लावली. 15,000 झाडं गेल्या वर्षी आम्ही आमच्या जागेमध्ये लावलेले आहेत. परंतु गेल्या वर्षी अमरावती शहरातील नागरिकांनी, अमरावती शहरातील मालकीच्या नागरिकांनी जागा आहेत त्यांनी खूप आम्हाला सहकार्य केलेलं आहे आणि मदत केलेली आहे आणि त्यांच्या घरी, आपल्या प्रत्येकाच्या घरी साधारणपणे 60,000 झाडं लागलेले आहेत गेल्या वर्षी. आणि ती आज यावर्षी आम्ही आता त्याचा सर्वे केलेला आहे तर बहुतांशी झाडं ही जगलेली आहेत, कारण ही कंपाऊंड वॉलच्या आतमध्ये प्रत्येक मालकीच्या जागेत लावलेल्या असल्यामुळं त्या लोकांनी आपल्या मुलासारखं त्या झाडाला जगवलेलं आहे. परत यावर्षी आपल्या शहराचं पर्यावरण चांगलं राहण्यासाठी आणि हे करण्यासाठी 1 लाख वृक्ष या शहरातील प्रायव्हेट मालकीच्या जागेमध्ये लावण्याचं आम्ही उद्दिष्ट ठेवलेलं आहे. यासाठी महापालिकेमार्फत आम्ही वृक्ष देऊया, वृक्षाची रोपं देऊया आणि खड्डे सुद्धा आम्ही मशीनद्वारे करून देऊया. नागरिकांनी आपल्या कुटुंबाला सोबत घेऊन वृक्षारोपण करावं आणि त्या वृक्षाचं जतन करावं, एवढ्या नागरिकांना आवाहन करतो. जेणेकरून आपला 5 मार्चचा जो पर्यावरण दिन आहे, जागतिक पर्यावरण दिन, याला खूप महत्त्व आहे की पर्यावरण चांगलं झालं पाहिजे. याच्यासाठी हा जागतिक पर्यावरण दिन करत असतो. त्याच्यामध्ये केंद्र शासन, राज्य शासन, महापालिका तर आहेत, परंतु याच्यामध्ये नागरिकांना सुद्धा सहभागी करून घेण्यासाठी वेगवेगळे उपक्रम आम्ही राबवत आहोत. हे उपक्रम राबवत असताना यावर्षी छत्रपती शिवाजी महाराज यांची 6 तारखेला 350वा त्यांचा जो राज्याभिषेक झालेला होता तो वर्ष आहे. या अनुषंगाने आम्ही 5 तारखेला आमचं जे शिवटेकडी जी आहे आपल्या शहरामधली,
त्या शिवटेकडीच्या ठिकाणी 350 वृक्ष ही फळाची वृक्ष लावतो आम्ही. यासाठी नागरिकांनी या वृक्षारोपण करण्यासाठी सहभागी व्हावं. या शहरातील नागरिक, या शहरातील लोकप्रतिनिधी, या शहरातील समाजसेवक, या शहरातील व्यापारी संघटनेचे प्रतिनिधी आणि नागरिक यांनी, बचत गटाचे सदस्य सुद्धा त्या ठिकाणी सहभागी होणार आहेत. तसंच नागरिकांनी या वृक्षारोपणाला, शिवटेकडीला सहभागी व्हावं आणि आपण पर्यावरण दिनाचा एक चांगल्या पद्धतीने जनजागृती करूया आणि आपल्या शहरातील प्रत्येक घरी एक वृक्ष एक घर असं एक आम्ही मोहीम घेतलेली आहे. या मोहिमेमध्ये सहभागी व्हावं. नागरिकांना या पर्यावरण दिनाच्या अनुषंगाने पर्यावरण जपण्याशी अत्यंत गरजेचं आहे आणि यासाठी महापालिका आणि शासनामार्फत वेगवेगळ्या पद्धतीने आम्ही जनजागृती करत असतो आणि आता आम्ही खूप चांगल्या पद्धतीने जनजागृती करण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि नागरिकांचा सहभाग हे अत्यंत आवश्यक आहे. कारण आपल्याला माहित आहे करोना आपल्या समोर डोळ्यासमोरच आहे. करोनाला आपण कोणी नागरिक विसरले नाहीत. त्यावेळेस आपल्याला ऑक्सिजन मिळत नव्हता. लाख रुपये दिले, 1 लाख रुपये दिले तर 1 लिटर ऑक्सिजन मिळत नव्हता आपल्याला. ही आपल्या समोरची वस्तुस्थिती आहे आणि ऑक्सिजन मिळत नाही म्हणून करोनासारखे रोग आल्यामुळं अनेक नागरिकांचे जीव गेलेले आहेत आणि जर नागरिकांचे जीव वाचवायचे असतील, आपल्या कुटुंबाचा जीव वाचवायचा असेल, माझा स्वतःचा जीव वाचवायचा असेल तर मी पर्यावरण संरक्षण करणं गरजेचं आहे. यासाठी जनजागृती आमच्या पद्धतीने करत आहोत. आपल्यासारखे मीडियावाले आहेत ते सुद्धा करत आहेत आणि या ठिकाणचे पत्रकार आहेत ते सुद्धा जनजागृती वेगवेगळ्या पद्धतीने करत आहेत. आम्ही शाळेच्या माध्यमातून सुद्धा यावर्षी जनजागृती वृक्षारोपणाची करणार आहोत. तरी सगळ्या नागरिकांना परत आव्हान आहे की आपण हे राष्ट्रीय पर्यावरण दिन किंवा जागतिक पर्यावरण दिन हा शासनासाठी नसून हा जनतेसाठी आहे आणि आम्ही हे वेळोवेळी नागरिकांच्या निदर्शनास आणून दिलेलं आहे. तरी नागरिकांनी पर्यावरण स्वतःच आहे म्हणून पर्यावरण दिनाला महत्त्व न करता 365 दिवस हा पर्यावरण दिनच आहे असं स्वतःला गृहीत धरावं आणि पर्यावरणाची चांगली वृद्ध करते कसं आणि सौंदर्यीकरण जर शहराचं झालं, आपल्या घराचं सौंदर्यीकरण झालं तर निश्चितपणे हे पर्यावरण शुद्ध राहील आणि आपल्याला ऑक्सिजन चांगला मिळेल असं वाटतं. धन्यवाद.